अहो पण एवढा उशीर व्हायचं कारणच काय म्हणते मी? अगं असेल त्याला काहीतरी काम. एवढं कसलं काम? तो मिलिंद बघा, तो केव्हाचा घरी आलेला आहे. मग हा कुठे राहिलाय आतापर्यंत सांगा ना. अहो सगळ्या कंपन्या किती 6 वाजता बंद होतात. मला तर बाई घोरच लागलाय जीवाला. काय पोरी बिरीची काही भानगड नसेल ना? कला हो आजकालच्या मुलांचं काय सांगावं. आपला जमाना गेला, कळलं ना? ही मुलं फार पुढे गेलेली आहेत. एक एक ऐकतो ना आपण अंगावर नुसता शहारा येतो बाई. अहो आपली पिढी वेगळी होती. आई वडिलांच्या आज्ञेत होती, प्राज्ञा नव्हती आई वडिलांच्या विरोधात जाऊन काही वागण्याची किंवा बोलण्याची. पण आजची ही पेंट्याची पिढी आपल्या आई बापांच्या विरोधात जाणं म्हणजे भूषण वाटतं. काय ते थ्रिल का काय म्हणतात ना ते. त्यात तो या हलक्या कानांचा. कुणी काही सांगितलं की पटकन पटतं त्याला. असं काही नाहीये कला. नाहीये कसं हो? मग त्याने जावई बापूंच्या तोंडाला काळं फासलं असतं का? हे काय? श्री नाही आला अजून? नाही ना. बेबी बंच तुम्ही फोन करून बघा ना त्याला. अगं तो आज काय सांगणार आहे ना याचं टेन्शन आलंय मला. उगाच कशाला फोन करायचा? आणि मूड सुद्धा कसा असेल ना माहिती नाहीये त्याचा. हो ना. कामात असला आणि चिडला बिडला म्हणजे जरा धीर धरवत नाहीये तुम्हाला सगळं. नाही बरोबर आहे, नकोच फोन बिन करायला. जान्हवी पण अजून उठली नाहीये. अजून कशी झोपलीये? हो ना ग, म्हणजे आज सकाळपासून नवलच वाटतंय मला तिच्या वागण्याचं. म्हणजे काय केलं तिने? अगं दुपारीच आली ऑफिस मधनं आणि मी नेमकी गॅस संपला म्हणून तो सिलेंडर इकडून तिकडे नेण्याच्या धडपडीत होते. तर मी तिला विचारलं की डॉक्टर काय म्हणाले. तर आधी गप्पच बसली, मग म्हणाली की श्री सांगेल. काळजीचं काही असेल का? अरे देवा. अगं मी तिला म्हंटल की मला जरा सिलेंडर उचलायला मदत कर, तर नाही म्हणाली. अगं आणि सरळ खोलीत जाऊन झोपली ती. तिला तिला बहुतेक माझं बोलणंही नाही आवडलं. आणि अगं पण सहसा दुपारी झोपत नाही ती. हो आश्चर्यच आहे. म्हणजे खरंच तिला बरं वाटत नसावं. पण मग वहिनी चहा घ्यायला पण नाही उठली? नाही ना, म्हणजे मी मध्ये जाऊन बघून आले तर गाढ झोपली होती अगदी. मग चहालाही नाही उठवलं मी तिला. जाऊ दे, पण नको चहा नकोच. तिला ऍसिडिटी झाली आहे ना? हो ऍसिडिटी झाली आहे का आणखी काय कोणास ठाऊक. मावशी हे जरा फ्रीज मध्ये ठेव. काय आहे? आईस्क्रीम. आईस्क्रीम पावसाळ्याचं? अरे कशाला उगाच? हवा माहिती ना बाहेर कशी येते. अगं सर्दी पडशाने हैराण झालेत लोक. हो ना, मला पण अरे लगेचच त्रास होतो. अरे जान्हवीला खायचं आहे आईस्क्रीम.